हरेन्म गुरुभ्यो नमः। सातवा श्लोक चक्षुषा सृष्टौ देव आदित्यच। हरि ओम। सहनावतु सहनौ सह वीर्यं करवा तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषाय। ओम शांति शांति शांति। नारायण निखिलपूर्ण गुणैकदेहं सर्वज्ञमच्युतम् नमे अच्युतम् अपेत समस्तदोषम् प्रणस्य सर्वजगतिः साक्षात् अधीश्वरं शरणम्। ओम शांति। प्राणेनावृतं सो अयम् आकाशः स सध्रीजिश्च विषूचिर्वसान इति सध्रीजिश्च विशेष विभूतिश्च यस्त इव यस्त इमा एव दिशः आवरीवर्ति भुवनेष्वन्तरिक्ष अन्तरित्येव हि अन्तर्भुवनेष्वावयम् आवरीवर्त्यते आवरीवर्तथो आवृता तो आवृत आवतासु आवृतासु न कर्तृभिरिति सर्वं हि इदं प्राणेनैव आवृतम् वयम् आकाशः प्राणेन बृहत्या विष्टभ्य विष्टब्धः यथायम् आकाशः प्राणेन बृहत्या विष्टब्धः एवं सर्वाणि भूतानि आपिपीलिकाभ्यः प्राणेन बृहत्या विष्टब्धा विष्टब्धानि एव विद्यात् चतुर्थ ब्राह्मण झालं। अथातः ये अपश्यङ्गोपाम् अनिपद्यमानम् आचपराच पथिभिश्चरन्तम् सध्रीजी स विषूचिर्वसान आवरीवर्ति भुवनेश्वरतः एक ऋग्वेदामध्ये मंत्र आहे. त्या मंत्राचा अभिप्राय इथं दाखवून दिलेला आहे. ऋग्वेदातील त्या मंत्राचा अभिप्राय इथं दिलेला आहे. अवश्यं गोपाम सर्वं गोपायेति ते गोपा. गोप शब्दाचा अर्थ काय? सगळ्यांना रक्षण करतो, सगळ्यांचं रक्षण करतो म्हणून गोपा. गोपायत्यनी गोपायती अनिपद्यमानमिति कोणीही खाली घसरून पडत नाही. नाही येश कदाचन संविशत्या पराच म्हणजे तो कोणी कधी पण तो परमात्मा कोणालाही सोडत नाही, सगळ्यांच्या मध्ये आविष्ट झालेला असतो.
संविशती, आतमध्ये प्रविष्ट होऊन ह्या सगळ्या देवतांना बरोबर घेऊन आत जातो आणि आत बाहेर खाली वर सगळीकडे संचार करत असतो. पराच आच पराच पृथ्वीश्चरंतम इत्या इत्याच शेष पराच पृथ्वीश्चरती, खालच्या खाली वर सगळीकडे सगळ्या मार्गाने संचार करत. ससध्रीची आजूबाजूने देखील, विशोची ही वसानहा, सगळ्या टोकाकडे कोपऱ्या कोपऱ्या कान्या कोपऱ्यामध्ये देखील तो राहतो. इति सध्रीचीश्च हेच विशूचीश्च वस्त इमा एव दिशा आवरीवर्ती. हम्म? हे आवरीवरती सगळीकडून व्यापून टाकलेलं आहे. आवृतो असो, अवता असो, म्हणजे तिकडे आवरण करून सगळ्यांचं रक्षण करतो. न कर्तृभिरीती, कोणी करता स्वतः करत नसतो, त्याच्याकडून करून घेऊन त्यांचं रक्षण करत असतो. बरोबर. सर्व शीरम प्राणेनावृतम म्हणून सांगितलं सगळं, म्हणून हे प्राण नावाक वायुदेवानी व्यापलेलं आहे सगळं. सोयम आकाश हा प्राणेन बृहत्या, हा आकाश प्राणेन, प्राणाने बृहत्तर असणाऱ्या प्राणाने सगळीकडे वेष्टित आहे बरं का. म्हणून सगळीकडून वेष्टित असल्या कारणाने एवं सर्वाणी भूतानी पिपीलिकाभ्या, म्हणजे मोठ्या पदार्थापासून मोठ्या जीवांच्या पासून ते पिपीलिकासारख्या लहान असणाऱ्या पिपीलिकापर्यंत त्या सगळ्या लोकांना प्राणरूपाने वायुदेव जे आहे आवृत होऊन विष्टब्ध सगळ्यांचं रक्षण करत असतो. आणि विष्टब्ध आणि तेव विद्या म्हणजे हे सगळे विष्टब्ध आहेत, त्यांनी व्यापित आहेत म्हणून समजून घ्या. प्राणेन बृहत्या विष्टब्ध एवं सर्वाणि भूतानि पिपीलिकाभ्या प्राणेन बृहत्या विष्टब्धानि तेव विद्या, असं असं समजून घ्यावं. अथा तो विभूतयो अस्य पुरुषस्य, आता ह्या परमात्म्याचे विभूती सांगतो. वाचा सृष्टो पृथ्वी या अग्निश्च अस्याम ओषधयो जायन्ते, अग्निरेनाः स्वदयति, इदमाहरत इदमाहरत इत्येवं हेतु वाचं पितरं परिचरतः. त्यानंतर विभूती रूपाने असणारा परमात्मा हा काय करतो, सगळीकडे असतो आणि पुरुषांच्या वाणीमध्ये राहतो. वाचा, वाणीमध्ये राहून सृष्ट करण्यासाठी म्हणून पृथ्वीची उत्पत्ती करतो. वाचा सृष्टो पृथ्वीत अग्निश्च, सृष्टी करायला निघाले असताना पहिल्यांदा पृथ्वी, नंतर अग्नी, त्यानंतर औषधींच्या नंतर अग्नी, ह्या सगळ्यांना जे आहे की नाही स्वदयती म्हणजे स्वाद आणून देत असतो, रुची आणून देत असतो. स्वदयती इदम आहरत, अरे इदम आहरत, अरे हे घ्या रे, हे खा रे, हे घ्या रे, हे स्वीकार करा रे. याप्रमाणे अग्नी त्यांना रुची उत्पन्न करून देऊन ते पदार्थ सगळे संग्रह करायला लावत असतो. इत्येवम आयतो वाचम, याप्रमाणे हे अग्नी आणि पृथ्वी दोघ जण काय करतात, वाणीमध्ये बसतात. आणि पितर परिचरत, पितृगणांना परिचरत म्हणजे परिचार करा, म्हणजे सेवा करा, शुश्रूषा करा. पितृगण म्हणजे इथं पितर म्हणजे मोठे लोक. पृथ्वीच्या अग्निश्च यावत पृथ्वी आणि अग्नी हे दोघं ज्यावेळेस पृथ्वीवर इकडं तिकडं संचार करतात, यावत अनु अग्निस्तावानस्य लोको होती, अग्नीला बरोबर घेऊन पृथ्वी आणि अग्नी म्हणून त्या सगळीकडे संचार करायला लागतात, त्यावेळेस लोक उत्पन्न होतात. नाश्य तावत लोको जीर्यते, आणि ह्या लोकांमध्ये इथं जितके लोक आहेत त्या सगळ्या लोकांना म्हणजे जीर्ण होण्याची जी शक्ती आहे ती तोपर्यंत येत नाही, अग्नी आणि पृथ्वीच्या अनुग्रहाशिवाय होत नाही. यावत येतयो न जीर्यते पृथ्व्याश्च अग्नेश्च, पृथ्वी आणि अग्नी ह्या दोघांच्या पासून जोपर्यंत जीर्ण केलं जात नाही तोपर्यंत जीर्ण होत नाही. एवं एताम वाचो विभूतीम वेद, याप्रमाणे वाणीच्या विभूतीला जो कोणी जाणतो, प्राणेन सृष्टो अंतरिक्ष
वायुश्च प्राणाने सृष्ट केलेल्या अशा ह्या विभूतीला सृष्टीच्या मध्ये पहिला प्रथम अंतरिक्ष आणि आकाश, पृथ्वी घेतली ना त्याच्यानंतर अंतरिक्ष. सृष्टौ अंतरिक्षं च वायुश्च, अंतरिक्षम वायू आणि अंतरिक्ष आता हे दोघं अनु त्या अनुचरंती अंतरिक्षम, अनुशृण्वंती अंतरिक्षामध्ये राहून संचार करायला लागले असताना ऐकायला वगैरे येत असतं. अनुशृण्वंती वायुरस्मै, वायू त्याला पुण्यम गंधम आवहती, कारण ते उत्तम असणारा सुगंध वास त्याच्यामध्ये आणून ठेवत असतो. येतो प्राणम पितरम परिचरतः, प्राणरूपी असणाऱ्या पितृगणांची हे परिचरणता म्हणजे सेवा करत असतात. अंतरिक्ष आणि वायू हे दोघ जण परमात्म्याची सृष्टी सेवा करत असतात. अंतरिक्षं च वायुश्च, यावर अंतरिक्षम वायुदेव आणि अंतरिक्ष हे दोघ जण यावर अनु वायू वायूला बरोबर घेऊन स्तवानस्य लोकः, तावानस्य लोकः सृष्ट करायला जातात त्यावेळेस हा लोक उत्पन्न झालेला आहे. अंतरिक्ष नावाचा लोक उत्पन्न झालेला आहे. नाश्यतावल्लोको जीर्यते न यावर येते न जीर्यते, तोपर्यंत त्या लोकांमध्ये अंतरिक्षामध्ये असणाऱ्या लोकांचा जीर्णता वगैरे येतच नाही, म्हणजे ते जीर्ण होत नाही. न जीर्यंते, आणि ते जीर्ण होतात आणि न होणं हे सगळं त्यांच्या हातात आहे. अंतरिक्षस्य वायोस्य, अंतरिक्षाच्या आणि वायूच्या हातामध्ये आहे ही गोष्ट. जो कोणी जाणतो एवं एताम प्राणस्य विभूती वेद, जो या प्राणाच्या विभूतीला जाणतो की नाही तो परमात्म्याच्या अनुग्रहाला पात्र होतो असा अर्थ दिला. आता त्यानंतर चक्षुषा, चक्षुरेंद्रियाच्या ठिकाणी चक्षुषा सृष्टौ देवश्च आदित्य, डोळ्यामध्ये असणारा हा आदित्य आहे. आदित्य म्हणजे सूर्य. सृष्ट करण्यासाठी म्हणून सृष्टी करण्यासाठी निघाले. सृष्ट देवश्च आदित्य, देव द्युलोक आणि आदित्य हे दोघं म्हणून सृष्टी करायला निघाले. त्यानंतर देऊर म्हणजे ज्यू नामक जे देवता आहे की नाही, सूर्यामध्ये आकाशामध्ये असणारी सूर्याची देवता आहे. अनु आदित्य तावानस्य लोको होती, मग तिथं ज्योतिप्रकाशात्मक असणार असा एक लोक उत्पन्न होतो, ज्योतिलोक म्हणतात त्याला. चक्षुषा सृष्टो देवश्च आदित्यश्च, देऊर हा आत्मही वृष्टिमन्नाद्यम, वृष्टी रूपाने अन्नादिक सगळे प्राप्त होतात. संप्रयच्छती सगळ्या लोकांना देतो अन्न इत्यादी वृष्टी करून. आदित्य अस्य ज्योति, ज्योति ही प्रकाशम, ज्योती हे त्याचा प्रकाश आहे, वेगळे प्रकाशवंत करतो. एवमेव येतो चक्षु, हे दोघ जण चक्षुंद्रियामध्ये राहून पितरम, प्राणरूपी असणाऱ्या पितरांना म्हणजे आपल्या वडिलांना किंवा पितरांना परमात्मा परिचरता, परिचरता सेवा कर. देव आणि द्युलोक आणि आदित्य हे दोघं परिचार करतात, सेवा करतात. यावदनु देऊर यावद अनु आदित्य, द्युलोक जोपर्यंत आहे, आदित्य त्यांच्याबरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत या लोकातील हा लोक जे आहे प्रसिद्ध होतो. या लोकातील सगळ्या लोकांचे क्षेम करतो. नाश्य लोकोजीर्यते, हे दोघं जोपर्यंत आहे तोपर्यंत जीर्ण होतात, तोपर्यंत त्याला जीर्णता येत नाही, म्हणजे त्याला उपभोग मिळत नाही, केलेलं सगळं उपभुक्त होत. यामध्ये येतो न जीर्यते, जोपर्यंत यांच्यापासून जीर्णता येत नाही तोपर्यंत दिवश्च आदित्यश्च, द्युलोक आणि आदित्य हे दोघ जण या डोळ्यामध्ये राहून मोठी विभूती ऐश्वर्य परमात्म्याचं ऐश्वर्य काय आहे हे सगळ्यांना कळवून देत. मग श्रोत्रेण सृष्ट्वा, मग श्रोत्राने सगळं, श्रोत्रेंद्रियाने सगळं सृष्ट करून दिशश्च चंद्रमाश्च, लोक आणि चंद्रमा हे दोघं दिग्भ्या म्हणजे सगळ्या दिशांच्या मध्ये, आयंती म्हणजे सगळ्या दिशांच्या मध्ये घेऊन जातात. दिशा जितक्या आहेत त्या सगळ्या दिशामध्ये घेऊन जातात. ते दिशामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथली महिमा श्रोत्रेण म्हणजे आपल्या कानाच्या द्वारे
चंद्रमा करून दाखवतो. दिग्भ्यो विशृणोती, सगळ्या दिशेने आपल्याला आलेली गोष्ट जी ऐकायला प्राप्त होती, ऐकून आपल्या कडून जे होत असतं ते त्या ठिकाणी असणारा चंद्रमा श्रोत्रेंद्रियामध्ये जाऊन त्याला सगळं ऐकायला लावतो. दिग्भ्यो विशृणोती चंद्रमा, चंद्रमा अस्मै पूर्वपक्ष अपरपक्ष विचिनोती. आधी काय आहे, नंतर काय आहे, काय आधी काय ऐकलं, नंतर काय ऐकलं, हे सगळं विभाग करून दाखवतो कोण? चंद्र. पुण्याय कर्मण, पुण्यकर्माकडे लावतात. एवमी ते, याप्रमाणे हे सगळे श्रोत्रम पितरम परिचरंती, श्रोत्रेंद्रियामध्ये राहणाऱ्या पितृस्वरूपाने प्राणाने, प्राण शब्दवाच्य परमात्म्याला परिचरंती, सेवा करतात. हे दोघं कोण? दिक, दिशा आणि चंद्रमा, हे दोघं बरं का करत. यावदनु दिशो यावदनु चंद्रमा, हा दिशेच्या मागे अनुसरण करून त्यानंतर चंद्रमाच्या मागे अनुसरण करून या लोकांमध्ये असणारे लोक सगळे दिक शब्दाने वाच्य असणाऱ्या सगळीकडून येणाऱ्या सगळ्या गोष्टींना, ऐकलेल्या गोष्टींना समजून घेतो आणि परमात्म्याला परिचार करतो. परिचार म्हणजे काय? सेवा करतो. यावदनु दिशो यावदनु चंद्रमास्तावान स्वरूपभवती नाश्च तावल्लोको जीर्यते यावदेतेषां च न जीर्यते दिशांच चंद्रमसश्च. जयमेतां श्रोत्रस्य विभूती वेद. श्रोत्रामध्ये असणाऱ्या त्या चंद्रमाची आणि दिशांची विभूती जो कोणी, ऐश्वर्य जो कोणी जाणतो की नाही, तोपर्यंत सगळं जीर्ण होत नसता, जीर्ण होत नाही. याप्रमाणे परमात्म्याला जाणून घ्यावं श्रोत्रेंद्रियामध्ये असणाऱ्या चंद्राच्या द्वारे आणि दिशांचे जाणून घ्या. आता मनसा सृष्टवा, मनाने, मनसा सृष्टा आपश्च वरुणश्च. मनाने सृष्ट झालेले पाणी आणि वरुण त्याचा अधिपती. आपो हा अस्मै, आप, आप म्हणजे पाणी. आपोह अस्मै श्रद्धां सन्नमन्ते, श्रद्धा प्राप्त करून देत असते. अपोहास्मी श्रद्धां सन्नमन्ते पुण्याय कर्मणे, पुण्यकारक असणाऱ्या कर्म करण्यासाठी म्हणून श्रद्धा त्याच्यामध्ये उत्पन्न करून देतात. आणि पुण्याय कर्मणे वरुण अस्य प्रजां धर्मेण, आणि वरुण देवता काय करते? या प्रजेला धर्मानी दाधार, दाधार धारण करतो, रक्षण करतो, आश्रय देतो. एवमी ते मनः पितरम, याप्रमाणे हा मन आणि वर्ण हे दोघ जण आपले पितृ स्वरूपाने असणारे कोण? प्राण आणि मुख्य प्राण परमात्मा. पितरम परिचरंती, परिचरंती म्हणजे त्यांची शुश्रूषा करत असतात, ते लोक सेवा करत असतात. आपश्च वरुणश्च यावत अन्वापो, जोपर्यंत पाणी आणि वरुण ह्या दोघांच्या अनुग्रहाने यावत अनु वरुण, हा वरुणाला देखील बरोबर घेऊन जोपर्यंत अनुसरण करतो, तस्य लोको, व्यक्तीला ज्या लोकांचं फळ प्राप्त होत. नाश्य तावत लोक झीर येते, जोपर्यंत ही गोष्ट समजून घेत नाही तोपर्यंत ह्या लोकांमध्ये जीर्ण होते, कोणतेही जीर्ण होत नाही, म्हणजे पचन होत नाही. त्यावर न जीर येते, जोपर्यंत जीर्ण होत नाही तोपर्यंत व्यर्थ असते. मग जोपर्यंत जेव्हा जीर्ण व्हायला लागतं त्यावेळेस त्या वरुणाच्या आणि मनाच्या दोघांच्याही ऐश्वर्याला तो जाणून घेतला नाही असं समजायचं. म्हणजे जाणून घेणारा तो केव्हा ठरतो तर त्यांनी जे काही प्राप्त होतं ते सगळं स्वीकार करणे, पचन करणे. याप्रमाणे मन आणि मनाचा आणि या वर्णाच्या दोघांचे महिमा जाणून विभूती वेद. वर्णस्य एवमेतां मनसो विभूती वेद. वरुणाने या मनाची विभूती अशा रीतीने जाणून घ्यावी. हे पंचम ब्राह्मण आहे बरं का.
आपः इत्याप इति तदिदम् आप एव इदं वै मूलम् मूलमदस्थूलमयम् पित इति पुत्र यत्र क्वचन पुत्रस्य तत् तत् यत्र वा पितुः तत् पुत्रस्य इत्येतत् तदुक्तम् भवत्येव भवत्येतत् एतद् स्म एतद् स्म वै तत् विद्वान् आह महिदासः इत्येतत् आपा म्हणून पाणी आपा इत्यापः इति कथितम् आप एव ते सगळं आप पाणीच आहे आपोहिष्ठा म्हणून म्हणतो आपोहिष्ठा यो विवाह ते सगळीकडे पाणीच आहे भूमीमध्ये सगळीकडे पाणी संचार करत असते आपा इत्यस्य इत्याप इति तावदिदं तावदिदं आप एव इदं वै तोपर्यंत हे सगळं आपच आहे इदं वै मूलमद मूलम अद स्थूलमयम आत बाहेर सगळीकडून मूल स्थानापासून ते सगळीकडे मूलतः सगळीकडे व्यापून राहणार असं स्थूलमयम म्हणजे शिखापर्यंत पाणी इथे इथे पुत्राः हे सगळे वडिलासारखे जरा जाणून घेतात मुलं असं सगळे असतात सगळे पाण्याच्या अनुग्रहाने यत्र ज्या ठिकाणी क्वचन पुत्रस्य ज्या ठिकाणी मुलाच्या साठी म्हणून सगळं दिलं जातं की नाही ते मुलांच्यासाठी दिलेलं म्हणजे वडिलांनी दिल्यासारखं होत असतं तर पितुः यश्च वा पितुः जे काही वडिलांनी दिलेलं असतंय तर पुत्रस्य ते मुलाचं असते जे काही वडिलाचं असतंय ते सगळं मुलाचं असते पुत्रस्य इत्येतत् तदुक्तं भवत्येव म्हणून असं सांगितलं जातं जे काही वडिलांनी कमावलेलं असते ते सगळं मुलातच असते पुत्रस्य इत्येतत् मुलांना पुत्रस्य इत्येतत् तदुक्तं भवत्येतत् म्हणून ते सांगितलेलं आहे स्म खरं सांगायचं म्हणजे एतद् विद्वानाः ही दासा इतरे हिदान महिदास नावाचा इतरे यांनी विद्वान असतात महिदास इतरे यांनी सगळ्यांना असं सांगितलं आहम माम आ असं म्हणतात अहम मी तसो माम देवेभ्यो वेदा मला देवांच्याकडून वेदा हा मी आता आहे असं समजा ओम अद भगवान ओम अद हे सगळं काही खरं सांगायचं आहे मत मद देवान वेदयिता प्रदान हे समजून घ्या हे सगळे देवता माझ्यापासूनच झालेले आहे हे त्याच्यापासूनच समजून घ्या प्रधान आधी करत असतात हे मनामध्ये ठेवून घ्या म्हणून करा हे इथ समृद्ध हे सगळे इथून व्यापलेले आहेत समृद्ध झालेले आहेत भरलेले आहेत भरपूर ऐश्वर्य इत्यादी त्यांना प्राप्त व्हायचं ते ह्याच्यामुळेच होत किती येश गिरीचक्षु म्हणून ह्यालाच पर्वत समजून घेतात चक्षु ते कोणकोणते आता चक्षु श्रोत्र मन वाक प्राण तम ब्रह्मगिरी आणि त्यानंतर ब्रह्मगिरीला ब्रह्म पर्वताला इत्याचक्षते म्हणून त्याला गिरी म्हणून म्हणतात बरं का इत्याचक्षते गिरती हा वै द्विषंतम गिरती म्हणजे द्वेषी असणाऱ्या लोकांना दूर सरकून गिरती गिरती म्हणजे वांती करून सोडून देणे म्हणतात ना त्याला गिरणं म्हणतात गिरती म्हणजे वमन करून टाकून देतो द्विषंतम पापमानम आपल्याशी द्वेष करणारे जे पापी लोक असतात तशा लोकांना घेऊन गिरण करून म्हणजे वांती करून सोडून देतो द्विषंतम पापमानम भ्रातृव्यम भ्रातृव्य इत्यादी लोकांना देखील परास्य सगळ्यांना दूर सरकून असे दूषण पापमा असं आहे तशी द्वेष करत असणारा पापिष्ट भ्रातृव्य असतो जो भ्रातृव्य त्याच्याशी द्वेष करत असतो तो पापिष्ट असतो ही गोष्ट जाणून घ्या भवती ही गोष्ट
चांगल्या रीतीने जाणून घ्या. स एष असुः, स एष प्राणः, स एष भूतिश्च भूतिश्च संभूतिरिति देवा उपासांचक्रिरे. त्याच प्राण वायुदेवांना, परमात्म्याला प्राणनाम वायुदेवाला आणि परमात्मा दोघांनी भूती ऐश्वर्य, अभूती म्हणजे अभूती देखील, म्हणजे अनैश्वर्य, ह्याच्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्येच असतात, त्यांच्यामुळेच प्राप्त होतात. पण भूती म्हणून जे आहे त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने प्राप्त होती. चांगल्या रीतीने परमात्म्याची उपासना केली तर प्राप्त होती. भूतिष्ठा भूतिष्ठ तर भूती देवा उपासांचक्रिये. त्या परमात्म्याला भूती ऐश्वर्यवान आहे परमात्मा म्हणून उपासना करतात. ते ते यम ते बभूव, त्यामुळे ते श्रेष्ठ झाले. तस्माद वा एतर्हि, त्याकरता हे सगळं सुप्तो भूरिचे प्रस्वसिती, तो प्राण सगळेजण झोपले तरी देखील भूर 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 म्हणून श्वासोच्छ्वास त्याचे चालूच असतात. इत्यभूतीरत्यसरास्ते हे अभूती भूती रूपाने वायुदेव उपासना करतात. आणि सारखं भूर 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 म्हणून आपण घोरतच राहत असतो. असुर लोक त्या परमात्म्याला अभूती अभूती, त्याला काही नाही, त्याला काही नाही, त्याला काही नाही असं समजून उपासना करतात, म्हणून ते पराभूत होतात. म्हणून ते पराभूत परास्त होऊन पराभूत त्यात्मना परा असते द्विषण, परमात्म्याशी पराष्टार परमात्म्याशी द्वेष करतात, म्हणून ते पापिष्ट होत. म्हणून त्याचे त्याचे ते सगळे लोक भ्रातृव्य आहेत. भ्रातृव्य म्हणजे काय? हम्म? भावाचे मुलं असतात तरी देखील सगळे पापिष्ट होतात. त्याचं कारण अभूती अभूती रूपाने त्याची उपासना करतात. भ्रातृव्यो भवती एवं वेद, म्हणून ही गोष्ट चांगल्या रीतीने जाणून. स एष मृत्यूश्च एव अमृतम च पुरुषभूषणम्. हाच मृत्यू रूपाने देखील आहे, मृत्यू रूप हा अमृत रूपाने देखील आहे, म्हणून ऋषीने सांगितलं. अपां अपां प्रांग एति सदया गृहीत, खालच्या वरच्या दोन्ही भागाने हम्म सदया गृहीत, त्याला खौपीव घालून आपण पोषण करावं. गृहीत म्हणजे स्वीकार करावं. इत्यापानेन याप्रमाणे पान करत असताना ही अयम यत हा प्राणो न, हा असं स्वीकार करतो, म्हणून हा प्राण आपल्याला काय करतो, खाली इकडं तिकडं पतन पतन होऊ देत नाही. वर खाली आजूबाजूला कुठेही जाऊ देत नाही. भवन त्यमर्त्यो मर्त्येन, अमर्त्य होतो आणि मर्त्य मर्त्य असणारा लोक सोडून देतो. स योनिही इत्येतेन, तो पुन्हा पुन्हा योनीमध्ये उत्पन्न होत नाही, योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला जात नाही. तो मर्त्य असलेला अमर्त्य व्हायचं कारणच वायुदेव आहे. स योनिः इत्यने इत्येतेन हीदं सर्वं स योनिमत्यानि हिमानि शरीरानि, योनियुक्त असणाऱ्या लोकांना मत्य म्हणतात. हे शरीर मत्य शरीर प्राप्त होत. म्हणून परमात्मा वायुदेव आणि दोघ जण ह्या सगळ्या देवतांना म्हणून सगळीकडे संचार करत असतात. ही गोष्ट आपण जाणून घ्यावी. असं जाणून घेतलं असताना तोच आपल्याला अमृत लोक देणारा असतो. अमृत ईशा देवता, ही देवता कशी आहे? अमृत लोक देणारी आहे. का शश्वंत, हा शाश्वत, शाश्वत म्हणजे काय? शाश्वत रीतीने केव्हाही विषयीना तीक्ष्ण असणाऱ्या दृष्टीने वियंता, हा वियंता जाणली जाती. नन्यम चिक्यू हो नाही, अनेक प्रकारच्या गोष्टी करायला आपण समर्थ होतो. नित्युक्ती हो अन्यम इति, आणि काही गोष्टी त्याला सोडून वाईट असलेल्या गोष्टी सगळे नित्युक्ती हो म्हणजे दूर सरकून टाकतात. अन्यमिती निचिन्वंती, सगळं हुडकून काढतात. निचिन्वंती म्हणजे काय? शोधून काढतात, वेचून काढतात. ह एव इमानी शरीर, असलं शरीर आपल्याला देत असतात. कोणत्या शरीरामध्ये असून आपण काय करत असतो, काय करू नये, काय करावं, हे सगळं जाणून घेऊन करत असतात त्या प्राणदेवाच्या अनुग्रहाने.
दैव एषा देवता, ही देवता अमृत लोकांना देत असते. अमृत, अमृत ह्रदा, अमृतो हवा उष्मिन लोके, ह्या लोकांमध्ये अमृत स्वरूपाने राहत असतात. अमृतो हवा अमुस्मिन लोके संभवती, या लोकांमध्ये अमृत लोक प्राप्त व्हायचं झालं तर या लोकांमध्ये येऊनच प्राप्त करतो. अमृत सर्वेभ्यो भूतेभ्यो ददृशे, सगळ्या प्राणीमात्रांना अमृत लोक कसं असतं हे दाखवून देतात. आणि त्या दाखवून देत असताना आपण मर्त्य लोकांमध्ये येऊन शरीर धारण करून अमृत लोक प्राप्त होण्याचा मार्ग त्यांच्याकडून जाणून घ्यावा. एवं वेद, जो कोणी ही गोष्ट जाणतो, एवं वेद, ही कोणी जे कोणी जाणतो तोच खरा आहे, पापी आहे, पाप निवारण करून घेणारा व्यक्ती आहे. असा ऐतरेय उपनिषदातील प्रथम घट्टामध्ये 10वा अध्याय संपवतात. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. भाष्याचा नंतर घेऊया. हं? अरे प्रथम प्रथम प्रघट्टक संपलं. हो, वाटतं. श्री द्वितीय श्रीरामतीर्थ भगवत्पादाचार्य ऐतरेय, हे प्रथमोध्याय. हा